असं स्वागत. धन्यवाद. सर, पहिल्यांदा म्हणजे आपण बाजीराव पंचायत समिती मतदारसंघामध्ये निवडून होता त्याबद्दल जांभेकर समितीच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न की आपण मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना मतदारांच्या जवळ जात असताना प्रचाराचे कोणते मुद्दे अजेंड्यावर घेऊन आपण निवडणूक प्रचारामध्ये उतरणार आहात? एक तर माननीय आमदार चंद्रदेव नरके साहेबांची भरपूर इथं विकास कामं सध्या सुरू आहेत. याच्या अगोदर पण झालेले आहेत, विद्यमान असताना देखील विद्यमान नसताना देखील आमदार. तर त्यांचा कुठेतरी वारसा पुढं घेऊन जायचं छोटंसं आपण कार्य करत आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या आपला ग्रामीण भाग आहे पूर्ण, इथल्या युवकांसाठी आपल्याला काहीतरी एक नवीन काहीतरी करायचं आहे. मग त्याच्यात उद्योगधंदे असतील, त्यांच्या नोकरी उपलब्ध करून देणे, नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे. उदाहरणार्थ आपल्या भागात एवढी मोठी जंगल संपत्ती आहे आपली, तर त्या जंगल संपत्तीत औषधी वनस्पती भरपूर आहेत. त्याच्यावरती प्रोसेसिंग करून तिचे काय आपल्या त्या माध्यमातून इथं काय रोजगार उपलब्ध होतं आहे का, एखादा औषध कंपनी निर्माण होते का, ते बघता